न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चांदा ब्लास्ट इव्हिनिंग न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतचा ठळक घडामोडी। चंद्रपूर जिल्ह्याचा कोरोना अपडेट। एकूण बाधितांची संख्या 469, बरे झालेले 311, ॲक्टिव्ह बाधितांची संख्या 174। 1 ऑगस्ट पासून जिल्ह्यामध्ये काय सुरू राहणार व काय बंद राहणार याबाबतची नियमावलीची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिली आहे व त्याची अंमलबजावणीचं निवेदन केलं आहे। ज्याअर्थी महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना कोविड-19चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे शासनाने 31 जुलैपर्यंत लागू असलेले प्रतिबंधात्मक आदेश यामध्ये दिनांक 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीपर्यंत वाढ केलेली आहे। त्यामुळे त्या आदेशास अनुसरून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील साथरोग प्रतिबंधात्मक कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंडसंहिता कलम 144च्या अनुषंगाने खालील व्यक्ती आस्थापना यांना उद्देशून आदेश काढणे आवश्यक असल्याचे मत झाल्यामुळे आपण पुढील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करत आहोत। यामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोकांचा समूह एकत्र न येण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडाविषयक प्रदर्शने, शिबिरे, सभा, मेळावे, जत्रा, यात्रा, रॅली इत्यादी कार्यक्रमांना मनाई करण्यात येत आहे आणि कोणत्याही प्रकारे कोणत्याही विभागाकडून लोक एकत्र येतील अशा प्रकारचा आदेश काढण्यासाठी याच्यामध्ये प्रतिबंध लागू करण्यात आलेला आहे। जिल्ह्यात परराज्यामध्ये किंवा परत जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी covid19mhpolice.in ह्या पोर्टलवर आपल्याला अर्ज करून परवानगी घेता येईल। परवानगीशिवाय कोणत्याही नागरिकांनी जिल्ह्याच्या बाहेर किंवा परत जिल्ह्यातून जिल्ह्यामध्ये प्रवेश करू नये। याशिवाय परत जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी 14 दिवस होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण हे कंपल्सरी आहे। होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन न पाळल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा देखील नोंद होईल आणि 2000 रुपये इतका दंड त्याला भरावा लागेल। तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तीला 200 रुपये इतका दंड आकारण्यात येईल। कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा 31 ऑगस्ट पर्यंत सुरू करण्यात येऊ नये अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाकडे केली आहे। नेरी येथील रहिवासी सुरेशराव शेंडे व त्यांची पत्नी सरिता शेंडे अत्यंत हालाकीचे जीवन जगत असताना घरात 18 विश्व दारिद्र्य अशा परिस्थितीत आपल्या लाडक्या मुलीला त्यांनी शिकवले। ललिता सुरेशराव शेंडे हिने आपल्या आई वडिलांचा कष्टाचे चीज करून ती सरस्वती कन्या विद्यालय नेरी तालुका चिमूर येथून SSC बोर्डच्या परीक्षेत 91% गुण मिळवून नेरी गावातून प्रथम येण्याचा मान मिळवला। 10वीच्या परीक्षेचा जाहीर झालेल्या निकालात चिमूर तालुक्यामधून न्यू राष्ट्रीय विद्यालयाचा सिद्धांत कडुगेडा महाविद्यार्थी 94.20% गुण प्राप्त करीत प्रथम आला। त्याचे आई वडील शेतमजूर असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याने हे यश प्राप्त केले आहे। त्याने प्राप्त केलेले यश कौतुकास्पद आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष मनोहर पावनकर व बँकचे मुख्य व्यवस्थापक सिद्धार्थ नामदेव दुबे यांची पोलीस कोठडी 1 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे। वेकोली दुर्गापूर CHP परिसरात अस्वल मृत अवस्थेत आढळून आला आहे। त्याचे वय 4 वर्षांचे असल्याची शक्यता आहे। वन विभागाला याची माहिती मिळताच त्याने मृत अस्वलाला ताब्यात घेतले। वंचित बहुजन आघाडीने 1 ऑगस्टपासून होणाऱ्या लॉकडाऊनचा तीव्र विरोध केला आहे। तुकुम प्रभागातील मातोश्री सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांचा जन्मदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नगरसेवक सुभाष कासनगोटूवार मित्र परिवारातर्फे करण्यात आले। बल्लारपूर विधानसभेचे कर्तव्यदक्ष नेते राज्याचे माजी अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी कोरोना महामारीच्या जागतिक संकटाला तोंड देत असताना योद्धे बनून राष्ट्रीय सेवा बजावणाऱ्या आशा वर्करचा सन्मान म्हणून बल्लारपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र विसापूर येथे सेवा देत असणाऱ्या आशा वर्कर यांना अन्नधान्याचा किटचे वितरण केले। कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जेव्हापासून टाळेबंदी सुरू झाली तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे माध्यमातून आम्ही मदतकार्य सुरू केले। आज लोकनेते
सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस जिल्हा भाजपा सेवा दिन म्हणून साजरा करीत आहे। आज लोकार्पण करण्यात आलेले ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन हे कोरोनाच्या संकटात नागरिकांसाठी आरोग्य कवच असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी केले। घुग्गुस येथील शिवभोजन केंद्रातून बाळा ठाकरे नामक व्यक्तीने पार्सल भोजन घरी नेले व मुलाला जेवण दिले असता त्याला भाजीमध्ये अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून नागरिकांचा जीवनाशी खेळल्या जात असल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कारवाई करण्याची सर्व स्तरावरून मागणी होत आहे। बल्लारपूर शहरातील डॉक्टर राजेंद्र प्रसाद वाड येथील निवासी असलेले व नगर परिषद बल्लारपूर येथे कर विभागात कार्यरत असलेले दामोदर गोपाळ रत्नपारखी हे शनिवार दिनांक 28 जुलै 2020 पासून बेपत्ता झाले असून कुटुंबीय त्यांचा युद्ध पातळीवर शोध घेत आहे। विशेष बाब म्हणजे दामोदर रत्नपारखी आपल्या वयाचे 60 वर्ष पूर्ण करून याच महिन्याच्या शेवटी 31 जुलै 2020 ला नगर परिषदच्या कार्यातून निवृत्त होणार होते। आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा जन्मदिन या माध्यमातून वडगाव रोडवरील कॉन्क्रीट रोडमधील गड्डे आणि रोडमध्ये फट पडली आहे। त्यात बेशरमाचे वृक्षारोपण करून महानगरपालिकामधील सावळा भोंगळ कारभार भ्रष्टाचार निदर्शनास आणून देण्याकरिता आम आदमी पार्टीतर्फे शुभेच्छा कार्यक्रम हवेली गार्डन चौकात घेण्यात आला। चोराई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याने व पशुवैद्यकीय केंद्र शोभेची वस्तू ठरल्याने गावकरी व सरपंचांनी संतापून दोन्ही केंद्रांना कुलूप ठोकले। घुग्गुस येथील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ता शामराव बोबडे यांची घुग्गुस ग्रामपंचायतीचा प्रशासक पदावर नियुक्ती करावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। बकरी ईद सण शांततेने पार पडावा याकरिता पोलीस स्टेशन गडचांदूर येथे बुधवारी शांतता समितीची सभा पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार उपस्थित होते। ग्लोबल माउंट पब्लिक स्कूल कोरपणाचे प्रिन्सिपल व संस्थेचे अध्यक्ष नितीन कासाटीवार यांनी बांधकाम परवानगी न घेतल्याने नगरपंचायत कोरपणा यांचा कर बुडविण्याचा प्रयत्न। नागभीड तालुक्यातील पाहर्णी व परिसरात एका वाघाने आणि बिबट्याने दहशत माजवली आहे, त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे। अहेरी तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवलमरी कोत्तागुडम रस्त्यावर सकाळी 10 वाजताच्या दरम्यान काही नागरिकांना चक्क वाघाचे दर्शन झाले आहे। गडचिरोली जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती सोबतच नैसर्गिक व आकर्षक स्थळांची सुद्धा कमी नाही, मात्र शासन व प्रशासनाचा दुर्लक्षितपणामुळे कायम विकासापासून व पर्यटकांपासून अनेक निसर्गरम्य स्थळे दूर राहतील आहे। असाच एक धबधबा देवलमरी जंगल परिसरात असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून दिवसेदिवस पर्यटकांची संख्या वाढत जात आहे। सदोष व निकृष्ट बियाणे खते आणि पीक विमा या संदर्भातील प्रश्नांना शेतकऱ्यांना दरवर्षी सामोरे जावे लागते। यासाठी भारतीय संविधानातील 323 BG प्रमाणे न्यायाधिकरण स्थापन करता येईल। असे न्यायाधिकरण स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य ठरेल। यामुळे शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण प्राधान्याने करता येईल अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले। महाराष्ट्र शासन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त साईबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था पिढीगुटी नंदापा व ज्योती जिल्हा चंद्रपूर यांना दिनांक 31 रोजी जागतिक वन संवर्धन दिन निमित्ताने सत्कार करण्यात आला। नगरपंचायत क्षेत्रात घरकुल बांधकामाकरिता कागदपत्राची पूर्तता होऊनही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अजूनपर्यंत अनेकांना घरकुल मंजूर झाले नाही। अन्य नागरी भागात घरकुलांची बांधकामे पूर्ण झालेली असताना चामोर्शी येथे या योजनेचा अंमलबजावणीत आलेले अपयश दूर करणे आवश्यक आहे। याबाबत नगरपंचायतची उदासीनता व काही तांत्रिक अडचण दूर करून घरकुलाच्या कामाची थांबलेली गती वाढवायची आहे। ही थांबलेली कामे पुन्हा सुरू व्हावे व त्याला गती मिळावी याकरिता आमदार डॉक्टर देवराव होडी यांनी दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 12 वाजता चामोर्शी नगरपंचायत क्षेत्र अंतर्गत असलेल्या घरकुलाबाबत बैठकीचे आयोजन केले। वलनी तालुका नागभीड येथील सावरगाव फॉरेस्ट नर्सरीत कान्हाडगाव रोडला अनेकांना वाघाचे दर्शन झाले आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। नागपूर शहराचा इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैद्यनाथ चौक येथील ॲक्सिस बँकचे ATM फोडणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। आपल्याला कोरोनासोबत जगावं लागेल। कोरोनाचा एका बाजूला व्यवस्थापन करावं लागणार आहे, तर दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दादर येथील राजगृह निवासस्थानी तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे। या दोघांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे।
5 ऑगस्टला राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे, पण गरज पडल्यास या यादीत फेरबदल करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।